ऑगस्ट 12 रोजी विष्णुदास भावे नाट्यगृहात महाराष्ट्र सखीच्या वतीने मंगळागौर श्रावण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला। या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र सखीच्या संस्थापक अध्यक्षा हेमलता गायकवाड आणि हिरण्यकेशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा रंजना शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती, ज्यात सिने अभिनेत्री हेमंगी राव, अभिनेत्री आणि चित्रपट निर्मात्या अर्चना तेंडुलकर, ज्योती ठाकरे, समाजसेविका शेफाली भुजबळ, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, समाजसेविका रंजनाताई, मोहिनी पाटील आणि माजी नगरसेविका विनया मडवी यांचा समावेश होता। क्रिएटिव्ह स्पार्क सेलिब्रिटी मॅनेजमेंटच्या अश्विनी शेंडगे यांचीही प्रमुख उपस्थिती होती। या सोहळ्यात मंगळागौरी सोबतच महिलांसाठी मराठमोळा फॅशन शो देखील आयोजित करण्यात आला होता। महाराष्ट्र सखी गेल्या 5 वर्षांपासून असे कार्यक्रम आयोजित करून मराठी संस्कृती जपण्याचे काम करत आहे। भविष्यातही महिलांसाठी असेच उपक्रम राबवून सरकारच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मानस संस्थापक अध्यक्ष हेमलता गायकवाड यांनी व्यक्त केला। श्रावणातला महिना आहे आणि दरवर्षीप्रमाणे गेली 5 वर्षाचं सातत्य राखत आपल्या नवीन मुंबई जिल्हा संघटिका सौ रंजनाताई शिंत्रे तसंच महाराष्ट्र सखी यांच्या अध्यक्ष हेमलता गायकवाड यांच्या माध्यमातून महिलांसाठी चांगलं व्यासपीठ महिलांना उपलब्ध करून दिलेलं आहे आणि श्रावणाच्या सारख्या सणासुदीच्या आणि व्रत वैकल्याचा हा महिना असतो, त्याच्यामध्ये त्याचं औचित्य साधून महिलांना घर बसल्या त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं। त्यांच्या अंगातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी रंजनाताई नेहमीच अग्रेसर असतात आणि महिलांसाठी अनेक उपक्रम राबवत असताना आजचा हा महिला मंगळागौरीचा कार्यक्रम खूपच छान झाला आणि प्रचंड असा प्रतिसाद त्याला महिलांनी दिला नवीन मुंबईतल्या, त्याच्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते। या सगळ्या सख्यांसाठी माझा खूप खूप नतमस्तक आहे, कारण महाराष्ट्र सखी त्याने देते आहे हा सुंदर स्टेज। आणि हो, महाराष्ट्र सखीसाठी माझे खूप खूप सलाम। आणखी हेमलता ताई गायकवाड आणि शिंत्रे मॅडम यांना सुद्धा मी मनापासून वंदन करते, कारण त्यांच्यामुळे ह्या गृहिणींना इकडे आपली कला दाखवण्याचा एक अतिशय सुंदर अवसर मिळतो। आणि ह्या महिला ज्या आहेत घर सांभाळून, चूल मूल नवरा सांभाळून हे ते कला सादर करतात, ह्या सर्व महिलांसाठी मी त्यांचे अभिनंदन करते। तर मला फर्स्ट ऑफ ऑल मी गेली 17-18 वर्ष वाशीमध्ये राहते आणि मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे आणि मी माझं जास्त अंधेरी, बँड्रा आणि सेलिब्रिटीज लोकांबरोबर मी भरपूर असते, त्यामुळे मी पहिल्यांदा वाशीतल्या अशा काहीतरी कार्यक्रमाला आले आणि मला पहिल्यांदा असं कळतंय की वाशीत इतके सारे सेलिब्रिटी आहेत आणि इतकं सुंदर सादरीकरण, म्हणजे मला आता पुन्हा पुन्हा बोलवलं तर मी नक्कीच या सगळ्या ज्या आर्टिस्ट आहेत त्यांना मी नक्कीच कुठे ना कुठे ब्रेक देईन। खूप छान वाटतं, कारण इतर राजकीय कार्यक्रम आमचे नेहमीच चालू असतात, आंदोलन, मोर्चा, मेळावे चालूच असतात, पण हे एक व्यासपीठ असं आहे की सर्व थरातील इथे म्हणजे कलाकार सगळे स्वतःहून हजर राहतात। सगळ्या थरातील महिला म्हणजे अगदी डॉक्टर, इंजिनियर, सगळ्या महिला आज 2-3 आर्किटेक्ट होत्या आणि त्यांनी डान्समध्ये भाग घेतला होता। आणि मराठमोळी संस्कृती, आपली जी भारतीय संस्कृती आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे, तिचा जपणूक करणं किंवा ती संस्कृती वाढवणं किंवा त्या संस्कृतीला पुढच्या पिढीकडे हँडवर्क करणं म्हणतो ना, पुढच्या पिढीला आपली संस्कृती कळली पाहिजे, त्याच्यासाठी असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे। आणि मला खूप छान वाटतं। सगळ्यात माझा आवडता कार्यक्रम म्हणजे मंगळागौरीचा आहे आणि तो मी आवर्जून वर्षाला करते। मॅडम